नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, तुटलेली स्वप्न नवे रंग. आजही तिची नेहमीची 5:35ची लोकल चुकलीच. ती मनातून सडपडत स्टेशनवर पुढच्या लोकलची वाट पाहत बसली आणि आता तिच्या हातात काही पर्याय नव्हता. कल्याणसारख्या स्टेशनवर गर्दीच्या वेळी गाडी पकडणं हे एक फार मोठे दिव्य होतं. तिच्या नेहमीच्या गाडीत तशी थोडी गर्दी कमी असायची व किमान गाडीत चढणं तरी जरा सुसह्य असायचं. पण नंतर एकदा का CSTचा लोंढा सुरू झाला की गाडीत चढणं महामुश्किल व्हायचं. पण अगदी निघायला जेमतेम 30 मिनिटे असताना बॉसने तिला एक अर्जंट बिल्डिंग प्लॅन व एस्टिमेट करून द्यायला सांगितले व त्यामुळे ऑफिसमधून निघायलाच 10 मिनिटे उशीर झाला. ती धावत पळत कशीबशी स्टेशनवर पोचली, पण व्हायचा तो उशीर झालाच व तिची लोकल चुकलीच. तेवढ्यात पुढची लोकल आली व तिने स्वतःला त्या लोंढ्यात झोकून दिले. जसे डोंबिवली स्टेशन आले तसं तिनं पुन्हा एकदा स्वतःला गर्दीत झोकून दिलं व नेहमीप्रमाणे धक्के खात डोंबिवली स्टेशनवर उतरून घराच्या दिशेने तिची पावलं झपाट्याने चालू लागली. हे सगळं आता तिच्या अंगवळणी पडलं होतं. ती सकाळची वेळ, संध्याकाळची लोकल, तेच ते रोजचे धक्के खात प्रवास करणं. काही गर्दीत चुकून लागलेले तर काही जाणीवपूर्वक नको त्या जागी मारलेले धक्के. तिला सगळं कळत होते, पण काही उपाय नसल्याने तिची रोजची कसरत चालू होती. आणि अशा अंगचटीला येऊन धक्के मारणाऱ्यांची तक्रार तर कुणाकडे व कशी करणार? समजा केलीच तर अहो बाई, आता एवढ्या गर्दीत धक्का लागतोच की, काहीतरी डोकं वापरून बोला की, हे तिला सुनावलं जायचं. व साक्ष देत पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे कोण मारणार? ज्याला त्याला आपल्या 2 वेळच्या भाकरीची काळजी. इथे कुणाला फिकीर पडली नव्हती. तिला कोणी धक्का दिला काय किंवा आणखी काही केलं काय? समाजही कसा आता मुर्दान बनत चालला आहे. विचारांच्या तंद्रीत ती केव्हा बिल्डिंगजवळ आली तिचे तिलाही कळलं नाही. बिल्डिंग जुने असल्याने लिफ्टची सोय नव्हतीच. रोजच्यासारखे जिने चढून तिने स्वतःजवळील किल्लीने लॅच उघडलं व ती घरात आली. घरात पाऊल टाकता क्षणी एक उग्र दर्प तिच्या नाकात शिरला व ती तशीच पर्स कपाटात फेकून डोकं धरून तशीच खाली बसली. रात्रीचे जवळजवळ 8 वाजायला आले होते, पण घरात काळोख. तिला उठून ट्यूब लावायची सुद्धा इच्छा होत नव्हती. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. काय सुटलं का ऑफिस? साहेबानं काय ओव्हरटाईम करून घेतला वाटतं. अंधारातून शांत आवाज आला व तिच्या डोक्याची शिर हलली. त्याच्या बोलण्यातील खोच न कळण्याइतकी काही ती मूर्ख नव्हती. म्हणजे हा घरातच होता तर? अरे, तू जर घरातच होतास तर मग लाईट का लावला नाहीस? अंधारात कसला बसून राहिलास? ती बळेबळे काहीतरी बोलायचे म्हणून बोलली व उठून लाईट लावला. तो कॉटवर लोळत पडला होता. खाली जमिनीवर 10-12 सिगारेटची थोटकं पडली होती. अरे, आज जरा निघता निघता साहेबांनी एक अर्जंट बिल्डिंग प्लॅन करायला दिला व त्यामुळे ऑफिसमधून निघायलाच उशीर झाला व लोकल चुकली. काही कारण नसताना ती आपली उगीचच स्पष्टीकरण देत बसली व स्वयंपाकघरातील दिवा लावून देवापाशी समई लावली. का? आज काय त्या तुझ्या मित्राला तुला घरापर्यंत सोडायला जमलं नाही वाटतं? त्याचा तुसडा प्रश्न कानावर आला. त्याच्या प्रत्येक शब्दातील कडवटपणा तिच्या संतापात भर टाकत होता. त्याच्या मनातील विष तो प्रत्येक शब्दातून ओकत होता. त्याचबरोबर संपूर्ण खोली त्याच्या गलिच्छ विचाराप्रमाणे दारूच्या वासाने भरून गेली होती. त्याचे असले गलिच्छ विचार ऐकून तिला तिच्या निवडीची शंका येऊ लागली. हाच का तो? एकेकाळी तिने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला होता तोही तिच्या प्रेमात अखंड बुडालेला असायचा. तिचा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी तो कायम आसुसलेला होता. पण आता त्याला पाहताना हाच का तो असा प्रश्न पडत होता. हल्ली हे असंच होत होतं. तिच्या प्रत्येक हालचालीवर तो शंका घेत होता व रोज चिडचिड व्हायची. तिला आता त्याचा राग कमी व कीव जास्त यायची. तो मूळचा असा नाही हे तिला पुरेपूर माहिती होतं. तो आणि ती दोघेही उच्च शिक्षित. तो एक मनस्वी कलाकार होता, उत्कृष्ट चित्रकार. समोर कॅनव्हास व हातात ब्रश आला की तो देहभान विसरून जायचा. तर ती एक उत्कृष्ट आर्किटेक्ट व इंटेरियर डिझायनर. 2 वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. दोघेही कलाकार, त्यामुळे ओळखीचे मैत्रीत व मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले ते दोघांनाही कळले नाही व दोघांनी 1 वर्षापूर्वी लग्नाचा निर्णय घेऊन लग्न केले.
लग्नानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले होते. तो स्वतंत्रपणे काम करत होता व ती एका मोठ्या आर्किटेक्ट कंपनीत नोकरी करत होती. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. तो रात्री एका सिनेमाच्या सेटवरून घरी येत होता. एका वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकच्या दिव्याने त्याचे डोळे दिपून त्याचा मोटरसायकलवरचा कंट्रोल गेला व तो शेजारच्या कंपाऊंडवर जाऊन आदळला. किरकोळ दुखापतीवर निभावलं, पण दुर्दैवाने त्याच्या उजव्या हाताचा अंगठा व शेजारील तर्जनीच्या बोटाला दुखापत होऊन तर्जनीचे एक पेर जवळपास पूर्ण तुटले होते. अपघातानंतर तो बेशुद्ध पडला होता व त्याच्या मित्राने हॉस्पिटलमध्ये नेले होते. ऑपरेशननंतर भूल उतरल्यावर जेव्हा त्याला त्याचा अंगठा व तर्जनीचे एक पेर गेल्याचे समजले तेव्हा तो पूर्ण कोसळून गेला होता. जीवावरचे बोटावर निभावलं, पण एका कलाकाराचा व त्यातही चित्रकाराचा अंगठा व शेजारील बोट जर नसेल तर त्याची काय अवस्था झाली असेल हे फक्त एक चित्रकारच जाणू शकेल. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर सुद्धा तो एकाकी राहू लागला. हळूहळू ही बातमी इंडस्ट्रीमध्ये समजली व त्याला काम मिळणं बंद झाले. तिची नोकरी सुरू होती व तिला आता प्रमोशन मिळाल्याने पगारातही वाढ झाली होती. त्यामुळे घरात काही अडचण येत होती अशातला भाग नव्हता. पण आपण काही कामधंदा करत नाही व बायकोच्या जीवावर जगतोय ही कमीपणाची भावना दिवसेंदिवस वाढत चालली होती व त्यामुळे चिडचिड वाढून दोघांच्या सुरुवातीला थोडी कुरबुर व नंतर हळूहळू वाद व्हायला सुरुवात झाली होती. वास्तविक तिची काहीसुद्धा तक्रार नव्हती. ती त्याला म्हणायची सुद्धा की तू मनातील ही कमीपणाची भावना काढून टाक व मस्त लाईफ एन्जॉय कर. माझी नोकरी सुरू आहे व मला प्रमोशन मिळून आता पगारसुद्धा चांगला आहे. तू काही काळजी करू नकोस. मी एकटी आपला संसार अगदी चांगल्या पद्धतीने चालवू शकते. पण त्याचा इगो व पुरुषी अहंकार त्याला डिवचत होता व बायकोच्या जीवावर आपल्याला जगावे लागते ही भावना त्याला रात्रंदिवस छळत होती. त्यातूनच मग हे सर्व विसरून जाण्यासाठी तो अधूनमधून बारमध्ये जाऊ लागला. सुरुवातीला आठवड्यात एखाद्या वेळी जाणारा तो कधी रोज जाऊ लागला हे त्यालाही कळले नाही. त्याच्या या पिण्यामुळे ती पार वैतागून गेली होती व त्याला कितीही सांगून काही फरक पडत नव्हता. त्यामुळे हल्ली तिने काही सांगणेच बंद केले होते. रोज सकाळी उठून दोघांचा स्वयंपाक करून डबा घेऊन ती ऑफिसला जायची. यायला बहुधा 7 तरी वाजून जायचे. एखाद्या वेळी ऑफिसमधून येताना ती निव्वळ त्याला खूप आवडते म्हणून एखादी नॉनव्हेज डिश घेऊन यायची. पण याला काही फरक पडत नव्हता. जर शुद्धीत असेल तर खायचा, नाहीतर तशीच पडून राहायची. पण त्याबद्दल तिने कधी तक्रार केली नाही. या सर्व प्रकारामुळे त्या दोघातील प्रेम मात्र केव्हाच संपलं होतं. इथपर्यंत सर्व ठीक होते, पण हल्ली तो आता तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. त्याला सुरुवात 5-6 महिन्यांपूर्वी अचानक घडलेल्या त्या प्रसंगापासून झाली होती. जुलै महिन्यातील पावसाळ्यातील दिवस. त्या दिवशी तर पावसाने उच्छांद मांडला होता. ऑफिसमधील सर्वच जण आता संध्याकाळी घरी कसे जायचे या विचाराने अस्वस्थ झाले होते. तिची अवस्था तर फारच कठीण झाली होती. त्या असल्या विचित्र वागण्यामुळे त्याची काळजी वाटायची. आता तो घरी असेल की कुठे बारमध्ये बसला असेल आणि पिलेल्या अवस्थेत या पावसातून नीट घरी पोहोचेल का, असले अनेक विचार तिच्या मनात येत होते व त्यामुळे ती आणखीनच बेचैन होत होती. पण काही झाले तरी पाऊस थांबेपर्यंत ऑफिसमधून बाहेर पडणे शक्य नव्हते. शेवटी रात्री 10 नंतर पाऊस जरा कमी झाला व ती आवरून घरी निघाली. एवढ्यात तिचे बॉसही घरी जायला बाहेर पडले. तेही तिच्या घराजवळच राहायचे. नेहमी ते ट्रेनने यायचे, पण आज त्यांच्या 2 क्लायंटबरोबर साईटवर मीटिंग होत्या म्हणून ते कार घेऊन आले होते. तिला बाहेर पडताना पाहून त्यांनी तिला, बाहेर अजून थोडा पाऊस पडतो आहे, मी आता घरीच चाललोय, तर जाता जाता तुलाही घरी सोडून मी पुढे जाईन, तुझी काही हरकत तर नाही ना, अशी विचारणा केली. झालेला उशीर व बाहेर पडणारा पाऊस यामुळे तिनेही हो म्हटले व ती त्याच्याबरोबर निघाली. घरी येईपर्यंत जवळजवळ 11 वाजायला आले होते. तिच्या बॉसने बिल्डिंगच्या गेटपाशी कार थांबवून तिला ड्रॉप केले. तिनेही त्यांचे औपचारिक आभार मानले. त्यांची कार गेली तशी ती जिन्याकडे वळली. सहज वर पाहिले तर तिच्या फ्लॅटच्या जिन्याच्या बाजूच्या खिडकीतून उजेड येत होता. म्हणजे तो अजून जागाच असावा असं दिसत होतं. ती घरात आली व कपडे बदलायला आत बेडरूममध्ये गेली. तेवढ्यात हॉलमधून त्याचा आवाज आला.
काय आज बराच उशीर झाला नाही? अर्थात तू तरी काय करणार म्हणा, पाऊसच जोरदार पडत होता. यावर अरे ऐन निघायच्या वेळी इतका जोरदार पाऊस सुरू झाला आणि मग सगळेच अडकून बसले असे म्हणत ती हॉलमध्ये आली. अरे तू काही खाल्लंस की नाही? नसेल तर मी पटकन मस्तपैकी खमंग थालीपीठ करून देते, तिने विचारले. यावर नको, माझं पोट भरलंय असे त्याने उत्तर दिले. त्यावर बरं मग ठीक आहे असं म्हणून ती झोपण्यासाठी बेडरूममध्ये जाऊ लागली. त्यावर त्याने बस थोडं, जरा गप्पा मारत बसू असे म्हटल्याने ती तिथेच सोफ्यावर बसून मासिक चाळू लागली. तोही तिथंच खुर्चीवर बसला व तिला विचारले, आज काय तुझ्या बॉसला बरंच काम पडलं असेल नाही? म्हणजे? नाही, एवढ्या सगळ्या स्टाफला घरी सोडायचे म्हणजे काम वाढलेच की. अरे तू सगळ्यांना कशाला सोडायला जाईल? नाही, तुला कारण घरी सोडायला आला होता म्हणून मला वाटलं की तू आज सगळ्यांना घरी सोडायला गेला असावा. त्याच्या प्रश्नातील तिरकस रोग तिच्या लक्षात आला. तरीही फारसा वाद नको म्हणून ती म्हणाली, अरे तो कशाला सगळ्यांना सोडत बसेल? आज त्याने आणायची कार आणली होती व पाऊसही होता म्हणून त्याने विचारले व मीही मग घरापर्यंत लिफ्ट मिळते म्हटल्यावर पटकन हो म्हणाले. त्यावर अरे वा, तुझी बरीच काळजी वाटते ना त्याला. नाही, तुला एकटीला घराच्या अगदी दारात सोडायला आला म्हणून म्हटलं. आता मात्र तिचा संयम सुटला. तुला काय रे माहिती, त्याने मला दारात सोडलं की आणि कुठं? त्यावर अगदी मस्त शेजारी बसून ऐटीत आलीस की, आणि खाली उतरल्यावर सुद्धा अगदी टाटा बाय चालू होतंच की, आणि काय काय केलंस काय माहिती. यावर तिचा पारा जाम चढला. म्हणजे तू माझ्यावर संशय घेतोस आणि मी केव्हा येते, कोणाबरोबर येते यावर नजर ठेवतोस? शी, मला तुझ्या विचारांची अगदी कीव येते. अरे तू किती चांगला समजूतदार आहे हे तुलाही माहिती आहे. 12वीपर्यंत तुझा अगदी चांगला मित्र होता आणि त्यांच्याविषयी तुझे असले घाणेरडे विचार. आत्तापर्यंत मला तुझी दया वाटायची, पण तुझे हे असले घाणेरडे विचार ऐकून आता शिसारी येते. कुठून तुझ्यावर प्रेम करायची बुद्धी झाली आणि तुझ्याबरोबर लग्न केलं असं वाटतं. एवढं बोलून ती ताडकन बेडरूममध्ये निघून गेली. त्या दिवसापासून हे असेच चालू होते. रोज काही ना काही कारणाने भांडण आणि तमाशा. त्यानंतर दिवसेंदिवस त्याचे दारूचे व्यसन वाढत गेले. पूर्वी बारमध्ये जाणारा तो आता घरी आणून पिऊ लागला. आज तरी ती घरी आली तेव्हासुद्धा पिऊन पडलेला होता. सगळी खोली त्याच्या सिगारेटच्या व दारूच्या वासाने भरून गेली होती. तिने जास्त न बोलता हॉलची खिडकी उघडली व फॅन फुल लावला, जेणेकरून घरातील वास कमी व्हावा. तिने दोघांसाठी थालीपीठ केले व न बोलता जेवण केले. जेवताना दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आपल्याविषयी त्याचे इतके घाणेरडे विचार ऐकून तिला असह्य झालं होतं. उद्या काही करून याविषयी आपल्या बॉस व एकेकाळच्या त्याच्या खास मित्राबरोबर बोलायचे असे ठरवले. सकाळी नेहमीप्रमाणे उठून ती ऑफिसला आली. रात्रभर झोप न झाल्याने व त्याच्या असल्या गलिच्छ आरोपामुळे ती पूर्ण खचून गेली होती. तिच्या मैत्रिणीने तिला हात करून गुड मॉर्निंग केले, हेही तिच्या लक्षात आले नाही. बॉस येताच तिने शिपायाकरवी त्यांना भेटायचे आहे असा निरोप दिला व त्यांनी बोलवताच ती त्यांना केबिनमध्ये भेटायला गेली. रात्रीचे जागरण तिच्या डोळ्यात दिसत होते. बॉसने तिला बसायला सांगून कॉफी पाठवण्यास सांगितले व कॉफी घेत बोलायला सुरुवात केली. बोल, काय म्हणतेस? काही प्रॉब्लेम? त्याने सुरुवात केली. तिला काय आणि कसे सांगावे हाच प्रश्न पडला होता. सर, तिला पुढे काय बोलावे तेच सुचत नव्हते. त्यावर त्यांनीच बोलायला सुरुवात केली. काय, काल काही भांडण बिंडण? त्यावर तिने स्पष्टपणे सर्व इत्थंभूतपणे सांगितले. त्यावर हे बघ, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. तो खूप चांगला आहे, पण अपघातात त्याचे जे सर्वस्व म्हणजे त्याच्या हाताची बोटे जादू झाल्याने तो दारूच्या आहारी गेला व त्यातूनच त्याने असले भलते सलते विचार डोक्यात घेऊन तो बोलला असेल. तू ही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस व मीही मनावर घेत नाही. त्याला आपण यातून बाहेर काढू. माझ्या एका चांगल्या मित्राचे आयुष्य असं वाया गेलेलं मला चालणार नाही. पण सर, आपण याला यातून बाहेर काढणार तरी कसं? तो तर काही ऐकून घ्यायच्याही मनस्थितीत नाही आणि तुम्ही काही करायचे म्हणाल तर तुमचं नाव काढलं तरी तो संतापतो. हो, ही गोष्ट माझ्याही कानावर आली आहे, पण माझ्याकडे एक प्लॅन आहे व तो जर जमून आला तर तो यातून 100% बाहेर पडेल
याची मला खात्री आहे, पण तुम्ही करणार तरी काय? ऐक, माझा एक अमेरिकन मित्र आहे, त्याच्याशी ऑलरेडी मी बोललो आहे आणि पैशांची तू काळजी करू नकोस. ते मी आणि माझा मित्र पाहून घेऊ. सो बी हॅपी. या आठवड्यात तुला एक चांगली बातमी मिळेल. त्यानंतर तिचे रोजचे रुटीन चालू होते. ती उत्सुकतेने वाट पाहत होती. बरोबर 4थ्या दिवशी सकाळी 6 वाजता त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. इतक्या सकाळी सकाळी कुणाचा फोन म्हणून चडपडत त्याने फोन घेतला. हॅलो, कोण? एवढंच तो बोलला व पुढे 5 मिनिटे तो नुसता ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावरील भाव क्षणाक्षणाला बदलत होते. फोन ठेवल्यावर तिने फारशी उत्सुकता न दाखवता त्याला विचारले, कोणाचा रे फोन एवढ्या सकाळ सकाळी? त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हते. अगं, US वरून कोणी जॉर्ज नामक माणसाचा फोन होता. तो USA मधील एका मोठ्या आर्किटेक्ट कंपनीत तेथील चेअरमनचा पर्सनल सेक्रेटरी होता. त्यांचे एका हॉटेल प्रोजेक्टचे काम चालू आहे. त्या हॉटेलमधील प्रत्येक रूममध्ये त्यांना भारतीय संस्कृतीतील महाकाव्य महाभारतातील पेंटिंग हवी आहेत आणि त्यासाठी त्यांनी मला ऑफर दिली आहे. त्यांच्या चेअरमनने माझी काही पेंटिंग दिल्लीतील त्यांच्या वास्तव्यात पाहिली होती व त्यामुळे ती पेंटिंग मीच काढावीत अशी त्यांची अपेक्षा आहे. अरे, पण मग तू त्यांना काही बोललास की नाही की तुझा अपघात झाला आहे व सध्या तुला पेंटिंग करणं जमणं कठीण आहे? अगं नाही, मला काय बोलावे तेच सुचत नव्हतं आणि त्यांनी काही बोलायची संधीच दिली नाही. तुम्ही तुमची काय डिमांड आहे ते कळवा, एवढं बोलून त्याने फोन बंद केला. तिला आता बॉसचा प्लॅन साधारण लक्षात येऊ लागला होता. तिने त्याला परत त्यांचा फोन आला तर स्पष्टपणे अपघाताविषयी बोल, विनाकारण अंधारात ठेवू नकोस असं सांगितलं व ती ऑफिसला आली. इकडे तो आता अस्वस्थ झाला होता. इतकी चांगली संधी हातची जाणार ही रुकरुक लागली होती. तो विचार करून थोडा वेळ शांत बसून राहिला व शेवटी त्यांचा फोन आला तर स्पष्टपणे वस्तुस्थिती सांगून रिकामे व्हावे हे त्याने मनोमनी ठरवले. नंतर सायंकाळी परत तोच फोन आला व त्यांनी विचारणा केली. त्यावर त्याने सर्व वस्तुस्थिती सांगून सध्या पेंटिंग काढणे शक्य होणार नाही असं सांगितलं व नंतर शांतपणे विमनस्क अवस्थेत दारूची बाटली काढून पीत बसला. नंतर केव्हा झोप लागली हे त्यालाही कळले नाही. संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे घरी आली, पण तिने आपणहून तो विषय काढला नाही. असेच 2 दिवस गेले व एक दिवस सकाळी उजाडताच तोच फोन. त्यालाही आता आश्चर्य वाटले. त्यांना आपण वस्तुस्थिती सांगूनसुद्धा परत फोन, म्हणून तो जरा नाराजीनेच फोन उचलला. हॅलो, पलीकडून तोच परिचित आवाज कानावर आला. मी मुंबईत आलो असून तुम्हाला भेटायला यायचे, तर केव्हा येऊ अशी विचारणा केली. त्यावर काय उत्तर द्यावे हे क्षणभर त्यालाही कळेना. शेवटी दुपारी 12 वाजता भेटायचं ठरलं. त्याने तिला फोनवरील संभाषण सांगितले. त्यावर तिने, अरे भेटायला काय हरकत आहे, भेटून तर बघ, कदाचित यातूनही काही मार्ग निघेल असं बोलून ती आवरून ऑफिसला गेली. त्यानंतर स्वतःचे आवरले व तो त्या अपरिचित माणसाची वाट पाहू लागला. बरोबर 12 वाजता बेल वाजली व त्याने दार उघडले. दाराबाहेर एक उंचपुरा गोरापाण माणूस उभा होता. मी जॉर्ज, त्याने आपली ओळख करून दिली. त्यानं हसून त्यांचे स्वागत केले व त्यांना आत येऊन बसण्याची विनंती केली. त्याने सरळ मूळ विषयावर येऊन बोलायला सुरुवात केली. हे पहा, आमच्या चेअरमनने तुमची दिल्ली येथील पेंटिंग पाहिलीत व आमच्या हॉटेलमधील सर्व पेंटिंग आम्हाला तुमच्याकडूनच हवी आहेत. त्यावर त्याने अपघातात माझी बोटं आदू झाल्याने मी सध्या पेंटिंग करू शकत नाही असं सांगून आपल्या हाताची बोटे त्यांना दाखवली. त्यावर हा विचार आम्ही केला आहे, तुम्ही तुमचे एक्सरे व MRI रिपोर्ट मला द्या, मी ते लगेच स्कॅन करून आमच्या ऑफिसला पाठवणार आहे व ऑफिसमध्ये आत्ता या क्षणी तिथे USA मधील 3 नामवंत सर्जन माझ्या रिपोर्टची वाट बघतायत असे सांगितले. त्याचा तर आता कशावरच विश्वास बसत नव्हता. त्याला एकामागून एक धक्के बसत होते. त्याने फाईलमधून दोन्ही रिपोर्ट काढून दिले व लगेच त्या व्यक्तीने ते स्कॅन करून मेलने पाठवून दिले व नंतर ते दोघे गप्पा मारत बसले. बरोबर 10 मिनिटात मेलला रिप्लाय आला व दोन्ही बोटांवर सर्जरी करून त्यांना पुन्हा व्यवस्थित करणं शक्य आहे असा मेसेज आला. त्याला हे सर्व अचंबित करणारं होतं. नंतर दोघांनी चर्चा करून 2 दिवसात करार करण्याचे ठरवले. या सगळ्याचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे गेल्या 2-3 दिवसांपासून तो याच विषयावर विचार करत असल्याने त्याला दारूची आठवणसुद्धा झाली नव्हती.
आज तो कितीतरी दिवसांनी तिची आतुरतेने वाट पाहत होता. तिला कधी एकदा सांगतो असे झाले होते. सायंकाळी नेहमीप्रमाणे ती घरी आली तर दारात तो तिची वाट पाहत असलेला दिसला. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अरे काय, आज एकदम खुश आहे, काही विशेष? तिनं आत येता येता विचारणा केली. बाकी सगळं राहू दे, तू आधी इथं बैस, मग सांगतो. तिने पर्स तशीच बेडवर टाकली व त्याच्या शेजारी येऊन बसली. बरेच दिवसांच्या रुसव्या फुगव्यामुळे दोघांनाही काय बोलावे सुचत नव्हते. शेवटी तिनेच त्याचा हात हातात घेतला व म्हणाली, बोल आता. यावर त्याने तिला सर्व सांगून तिच्या हातावर ओठ टेकवले. तिने त्याच्या केसातून हात फिरवत त्याला प्रेमाने जवळ घेऊन मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. थोडं सावरल्यावर ती म्हणाली, आता 2 दिवससुद्धा वाट बघू नकोस, त्यांना लगेच फोन करून कळव. त्यानंतर त्याने फोनवरून आपला होकार कळवला. त्याची फक्त एक अट होती. ऑपरेशनसाठी अमेरिकेत येताना पत्नीबरोबर हवी होती. त्याची विनंती मान्य होऊन दोघांची विमानाची तिकिटे आली. तिने ऑफिसमधून 1 महिना रजा मंजूर करून घेतली होती. शेवटी आज तो दिवस आला. आज ती दोघे विमानाने अमेरिकेला प्रयाण करणार होते. सर्व तयारी करून त्यांनी विमानतळाकडे प्रयाण केले. तेथील सर्व सोपस्कार उरकून विमानाने आकाशात झेप घेतली व तिने शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर मान टेकवली. बरेच दिवसांनी तिला शांत झोप लागली होती. त्याने एकदा तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहिले व तोही शांतपणे झोपी गेला. एअर होस्टेसच्या घोषणेनंतर त्याला जाग आली. विमानतळावरून त्यांच्या राहण्याच्या हॉटेलपर्यंत वाहनांची सोय केलेली होती. दोघेही गाडीत येऊन बसले व तिचा पुन्हा डोळा लागला. तो मात्र जागाच होता. मोबाईल काढून त्याने मिस्टर जॉर्ज यांना फोन करून आपण अमेरिकेत पोहोचल्याचे कळवले. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. त्याने पाहिले तर ती अजून झोपेतच होती. सहजच उत्सुकतेने त्याने फोन बघितला. त्यावरील मेसेज पाहून त्याचे डोळे खाडकन उघडले व तिच्या प्रेमाने त्याचा ऊर भरून आला. फोनवरील मेसेज तिचा बॉस व त्याच्या बालमित्राचा होता. तुझ्याशी बोलल्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित झाले आहे. आता ऑपरेशन झाल्यानंतर तो पुन्हा एकदा दर्जेदार पेंटिंग काढेल याची खात्री आहे मला. मी लहानपणापासून त्याला ओळखतो. तो एक मनस्वी कलाकार आहे. तसाच तो एक प्रेमळ व हळवा मित्र आहे. तितकाच तो स्वाभिमानी आहे. त्यामुळे मी या कामात मदत केली हे त्याला कदाचित आवडणार नाही. पण मी हे स्पष्ट करतो की मी यात काही फार मोठी मदत केली अशातला भाग नाही. मी हा हॉटेल प्रोजेक्ट केला व जेव्हा हॉटेलच्या चेअरमननी महाभारतातील पोर्ट्रेटचा विषय काढला त्याचवेळी प्रथम माझ्या नजरेसमोर आला तो माझा मित्र. मीच मग त्यांना दिल्लीतील त्याची काही पोर्ट्रेट दाखवली व त्यांनीही पोर्ट्रेट त्याच्याकडूनच काढायचे निश्चित केले. नंतर मी तुला याची कल्पना दिली. त्यानंतरच्या सर्व घटना तुलाही माहिती आहेतच. यात कोणताही उपकाराचा भाग नाही, तर माझ्या एका कलाकार मित्राचे भरकटलेले आयुष्य सावरणे एवढाच हेतू आहे. ऑपरेशन करून लवकर भारतात येऊन तो पुन्हा उभारी घेतलेला माझा मित्र मला लवकरात लवकर मिळू दे. ऑल द बेस्ट. हे सर्व वाचून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते व पत्नी व आपल्या मित्राच्या प्रेमाने त्याला आता जग जिंकल्याचा आनंद झाला होता. त्याने तिच्याकडे एकदा प्रेमळ कटाक्ष टाकून तिच्या बंद डोळ्यांवर ओठ टेकवले व शांतपणे डोळे मिटून सीटवर मान टेकवली. एका नव्या सहजीवनाचा आज नव्याने प्रारंभ होत होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.